नमस्कार. राधाच्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे आंब्याची बर्फी करून दाखवणार आहे. हे खूप सुंदर होते ही बर्फी. तर तुम्हाला हे आता करून दाखवणार आहे. खूप सुंदर सुंदर आंबे आहे. याचा आपण मगज काढून आणि याची बर्फी करणार आहे. खूप सुंदर बर्फी होते. तुम्ही म्हणजे मी जशी करत आहे तसं तुम्ही करा आणि मला सांगा बर्फी कशी झाली आहे म्हणून. तर हे आता आपण बर्फी करणार आहे. तर आपण हे आता शिलून घेणार आहे आणि ते मिक्सरमध्ये काढून मग आपण त्याची बर्फी करणार आहे. खूप सोपी आहे आणि लवकर होते. या पद्धतीने करून तुम्ही. हे आंबे आहे ना, आपण 2 तास फ्रीज मध्ये ठेवायचं. तर हे छान म्हणजे याचे साल्टे निघतात. फ्रीज मध्ये ठेवल्यामुळे वरचे साल्टे इझी निघतात. म्हणजे आपला घर वाया नाही जात. जास्त करून आपण घर काढू शकतो. हे हे आपण आता याचं गर काढून घेणार आहे सोलून. खूप छान होते. आणि आंबा म्हणजे फळाचा राजा आंबा. आंब्याला फळाचा राजा म्हटलेला आहे. तर याची आपण आज बर्फी करणार आहे. दोन्ही आंबे आपण सोलून घेणार आहे. आता आपण हे असे बरोबर हे सोलून घेणार आहे. असे हे बरोबर हे करायचं आणि तुकडे तुकडे छान पाडायचे. हे असे करून घ्यायचे आपण. हे खूप छान होते. आपण आता हे मिक्सर मध्ये काढून घेणार आहे. आता आपण हे मिक्सर मध्ये काढून घेणार आहे. अंदाजे आपले हे 1.5 वाटी आहे. तर आपण साखर पण त्या हिशोबानेच घेणार आहे. साखर याच्यातच टाकून घ्यायची म्हणजे आपल्याला पाक करायला त्रास होत नाही. लवकर आपलं पाक तयार होईल. तर हे मी अंदाजे 3 बाउल घेतलेले आहे मी साखर. आता आपण हे मिक्सर मध्ये काढून घेणार आहे. आता आपण हे मिक्सर मध्ये काढून घेतलेलं आहे. हे आंब्याचं. हे आंबे आता आपण याचा बर्फी बनवणार आहे. ही आंब्याची बर्फी. त्याच्यासाठी आता मी कढई ठेवते गॅसवर. खूप छान होते. करून बघा तुम्ही अशी एक वेळा.
हे पहा, हे आता याच्यात टाकून देणार आहे मी. छान साखर पण आपण याच्यातच टाकून दिलेली आहे, म्हणजे आपले हे बर्फी व्हायला म्हणजे लवकर होईल. साखर टाकल्यामुळे ते आता विरघळणार नाही. ऑलरेडी त्याची पावडर झालेली आहे याच्यात. तर पहा, खूपच सुंदर होते. आंब्याचे लोणचं, बर्फी, खुला पावडर, खुला पण करून ठेवतात, 12 महिने टिकते. लोणचं फार खूप सुंदर लोणचं होते आंब्याचं. तर पहा, आता मी हे काढून घेतलेलं आहे. आता आपण हे पहा, साखर टाकलेली आहे. साखर पण याच्यात, आता ही साखर विरघळणार आहे. तर हे आपण घोटायचं याला छान, खूप सुंदर होते. आणि याच्यात आपण हे छान मऊ आली पाहिजे म्हणून हे दुधावरची जे साय असते, मलाई, हे काढून ठेवलेले आहे मी. ये मी हिंदी मध्ये पण सांगणार आहे थोडंफार. ये दूध पे की मलाई है, ये मैंने निकाल के रखी हूँ. इससे बहुत मुलायम ये बर्फी बनती है. ये देखो, घर में जो दूध होता है ना, उसके ऊपर जो छाव आती है, उसको अपन ये निकाल लिया हूँ. फ्रिज में रखने के बाद ऊपर वो जमा हो जाती है, तो उसको अपन ये निकाल के इसके अपन इसमें डाले तो बहुत सुंदर बर्फी होती है, नरम और मुलायम, बहुत अच्छी होती है. तो ये देखो, अपन ये इस प्रकार बना रहे हैं बर्फी. खूप सुंदर होते. पहा, या पद्धतीनं करून बघा तुम्ही एक वेळा आंब्याची बर्फी. पिकलेल्या आंब्याची बर्फी. पिकलेले आंबे आहे हे, पिकलेले आंबे घेतलेले आहे मी. याच्यात आपण हे झाल्यावर आपण खोबरे किस टाकणार आहे. असं हलवतच राहायचं, कारण याच्यात साखर आहे तर ते लागू शकते खाली, म्हणून हे असं हलवतच राहायचं. खूप छान लवकर होते. करून बघा तुम्ही या पद्धतीनं, खूप सुंदर होते. आता याच्यात आपण खोबरं किस टाकणार आहे. पहा,
खूप छान सुंदर आणि मुलायम बर्फी होते. हे करून बघा तुम्ही या पद्धतीनं. छान मलाई पण टाकलेली याच्यात, मी मलाई टाकलेली आहे आणि साखर साखर पण टाकलेली आहे याच्यात. पहा किती सुंदर बर्फी होत आहे. आंब्याची बर्फी पहा किती सुंदर होते. आंब्याचं गर काढून आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे ते, आणि नंतर मग हे आपण त्याच्यात खोबरं कीस, साखर टाकून आपण ही बर्फी करत आहे. खूप छान इतकी मुलायम बर्फी होते, नरम. खूपच सुंदर बर्फी होते आंब्याची. करून बघा तुम्ही अशी या पद्धतीने. आता हे आपण काढून घेणार आहे एका ताटामध्ये आणि छान पसरून देणार आहे. खूप छान होते पहा. आता आपण हे काढून घेणार आहे. गॅस बंद करत आहे आणि हे ताटात काढून घेणार आहे.
पहा, हे पहा, आपली आंब्याची बर्फी अशी झालेली आहे. पहा, खूप सुंदर झालेली आहे आंब्याची बर्फी. पहा, आता मी तुम्हाला हे कट करून दाखवत आहे. हे आपण छान, खूप सुंदर झालेली आहे आंब्याची बर्फी. पहा, पहा किती सुंदर झालेली आहे आंब्याची बर्फी. याच्यात आपण आंबे टाकून, मलई, साखर हे टाकून आपण केलेले आहे. आंब्याचा ज्यूस काढून खूप सुंदर झालेली आहे हे आंब्याची बर्फी. करून बघा तुम्ही पण अशी. छान छान आंब्याची बर्फी. हे पहा किती सुंदर झालेली आहे आंब्याची बर्फी. पहा, खूप सुंदर झालेली आहे. पहा किती सुंदर झालेली आहे आंब्याची बर्फी. खूप सुंदर झालेली आहे.